नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर पाहू शकता बघा. 26 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. शिवरात्रीमुळे आजच तुम्हाला पैसे जे ते वाटप होणार आहेत. शिवरात्री असल्यामुळे, महाशिवरात्री असल्यामुळे आजच तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी वाटप होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. पाहू शकता बघा, 1500 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 2100 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत. तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल. अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 26 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. शिवरात्रीमुळे आजच तुम्हाला पैसे जे ते या ठिकाणी मिळू शकतात. त्याची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. तर बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत. 7 हप्ते तुम्हाला आता आलेले आहेत आतापर्यंत. आता 8वा हप्ता जो आहे तो ह्या ठिकाणी सुरू होणार आहे. 8वा हप्ता जो आहे तो आज त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तुम्हाला शिवरात्रीमुळे आज असतो त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो. तर त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आता हे पैसे जे ते तुम्हाला केव्हापासून येतील, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होऊ शकतं, त्याची सर्वात अगोदर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितचे पुरावा तुमच्यासमोर आहे. पाहू शकता बघा, पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती आपण पाहत असतो. बघा, लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोमात असून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे. बघा, या ठिकाणी सर्वात लोकप्रिय, राज्यात सर्वात लोकप्रिय सुपरहिट झालेली लाडकी बहीण योजना आहे. सर्वात लोकप्रिय, सर्व महिलांच्या तोंडावर आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसेच ऐकायला मिळत आहे सध्या. तर सर्वात लोकप्रिय योजना ठरली. तर या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे. बघा, आजपासून, आज जर आपण या ठिकाणी पाहिलं, महाशिवरात्रीच्या निमित्ताने आजपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते. तर बघा, महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली असून 2 दिवसांपूर्वीच खात्यात पैसे येणार होते, पण ते आलेले नाहीत. बघा, 2 दिवसांपूर्वीच पैसे येणार होते, पण ते आले नाहीत. काही तांत्रिक कारणं होते, त्या तांत्रिक कारणांमुळे या ठिकाणी जे पैसे ते तुम्हाला येऊ शकले नाही. त्यामुळे आता ते पैसे त्या ठिकाणी आजपासूनच तुम्हाला सुरू होऊ शकतात, अशी पण महत्त्वाची माहिती जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी लक्षात घ्या. बघा, आजच फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात महाशिवरात्रीनिमित्त जमा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. सगळं काही मी तुम्हाला समजून सांगतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आता पुढची अपडेट बघा, अतिशय दमदार अपडेट आहे. त्यानं बघा, सर्वात महत्त्वाची खुशखबर बघा, हे पैसे यायला उशीर का झाला याचेही एक मोठे कारण समोर आले. बघा, पैसे यायला उशीर का झाला याचं सर्वात मोठं कारण समोर आलं आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींबाबत संवेदनशील असून या योजनेत कोणतीही कसर ठेवता कामा नये, यासाठी सर्व महिला आणि बालविकास विभाग तसेच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या योजनांकडे लक्ष ठेवून जातीने लक्ष केंद्रित करत आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर महिला व बालविकास विभाग तसेच स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे देखील या योजनेकडे जातीने लक्ष केंद्रित करत आहेत. महिलांना बरोबर पैसे मिळत आहेत की नाही त्याकडे. आता या महिन्याचे 1,500 रुपये आजपासून खात्यात यायला सुरुवात होत आहे. बघा, आजपासून तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होत आहे. आता केव्हापासून पैसे येतील, तर बघा, आज तुम्हाला 8 वाजल्यापासून पैसे या ठिकाणी यायला सुरुवात होऊ शकते. आज रात्री 8 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपले बँक अकाउंट तपासायला हरकत नाही. बघा, तुम्हाला या ठिकाणी SMS येत असतात. तुमच्या मोबाईलवर SMS आले की तुम्हाला पटकन सांगायचे की पैसे आले म्हणून. ज्या महिलांना SMS आले त्यांनी पटकन लगेच सांगून टाकायचे SMS आले, आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही सांगायचे. ज्यांना आले नाहीत त्यांनी लगेचच नाही सांगायचे. म्हणजेच काय, तर समजून जाईल. बघा, सर्वांनी सांगायचं, लाडक्या बहिणींना आजपासून 1500 रुपये मिळणार. आजपासूनच लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे ते मिळणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या
फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून मिळणार आहेत. बघा, आजपासूनच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपयांचाच हप्ता आहे हा. 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात 2,41,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. जानेवारी महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे 9,00,000 महिलांची संख्या कमी झाल्याचे बोलले जाते. बघा, जी पडताळणी प्रक्रिया होती, तपासणी जी होती, तपासणी सुरू केल्यानंतर साधारण 9,00,000 महिलांची जी संख्या आहे ती कमी झाल्याचं बोलले जाते. म्हणजेच 9,00,000 महिला अपात्र झाले. 2 गट आहेत बघा, एक तर अपात्र महिलांचा गट आणि दुसरं म्हणजे पात्र महिलांचा गट. पात्र महिलांना पैसे मिळतील, अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत. 9,00,000 महिला अपात्र झाल्याची माहिती त्या ठिकाणी आहे. आणि या महिलांची जी नावं आहेत ती नावं यादीमधून डिलीट करण्यासाठी वेळ लागतोय. त्यामुळेच तुमचे पैसे यायला उशीर होतोय. आता बघा, पैसे यायला उशीर का झाला त्याचं कारण आहे. बघा, फेब्रुवारी महिना संपायला फक्त 4 दिवस बाकी आहेत. आज जर आपण पाहिलं तर आजपासून फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. अशा स्थितीत पैसे खात्यात न आल्याने अनेक लाभार्थ्यांनी चौकशी करणे सुरू केली होती. अनेक महिला भगिनींनी त्या ठिकाणी विचारपूस सुरू केली होती. अनेक महिलांचे प्रश्न होते, पैसे का आले नाहीत, आम्हाला आले नाहीत, असं बहुतेक महिलांचं त्या ठिकाणी जी चौकशी ते करणं सुरू केलं होतं की या महिन्याचा हप्ता कधी येणार. पण त्याबद्दल ठोस माहिती आता समोर आली. बघा, ठोस माहिती समोर आली, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. बघा, आजपासून तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे. या संदर्भात महिला व बालविकास विभागाने माहिती दिली. स्वतः महिला व बालविकास विभागाने माहिती दिली. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली. बघा, अर्थ खात्याकडून जो विभाग असतो पैसे देत असतो सर्व विभागांना, महाराष्ट्रातील जेवढे काही विभाग आहेत त्या विभागांना जेवढं पैसे जे असतात ते अर्थ खातं देत असतं आणि त्या अर्थ खात्याने या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला जी काही रक्कम आहे ती वर्ग केलेली आहे. म्हणजेच महिला व बालविकास विभागाला ती रक्कम पाठवलेली 3,490 कोटी रुपये पाठवलेले आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे हे पैसे महिला आणि बालकल्याण विभागाला देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती. बघा, स्वतः जर आपण पाहिलं तर काही तांत्रिक बाबींमुळे महिला व बालकल्याण विभागाला हे जे काही पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा थोडा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. थोडा विलंब या ठिकाणी झालेला. तुम्हाला पण माहिती आहे की आता पैसे द्यायला उशीर खूप झालेला आहे. आता काय म्हणाले होते अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री? तर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 15 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली. बघा, 15 फेब्रुवारीला सही झाली होती. येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले होते. आठवड्याभरात पैसे येतील असं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 7 हप्त्यांचे 10,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. आत्तापर्यंत 7 हप्त्यांचे तुम्हाला 10,500 रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत आत्तापर्यंत. आता 8व्या हप्त्याचे बघा, आता 8व्या हप्त्याचे 1,500 रुपयेही लवकरच तुमच्या खात्यात पडणार आहेत. म्हणजेच काय, तर 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच फेब्रुवारीचे 1,500 रुपये तुम्हाला येत आहेत बरोबर. आणि हे फेब्रुवारीचे 1,500 आणि आत्तापर्यंत 10,500 आलेले आहेत. असे तुम्हाला आता 12,000 रुपये सर्व महिलांना वाटप झालेले आहेत. ठीक आहे, होणार आहेत. म्हणजेच हा हप्ता जमा झाला की सर्व महिलांना 12,000 रुपये वाटप होऊन जातील. आता 2,100 रुपये संदर्भात बघा, 2,100 रुपयांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आहे बघा. तर पहा, लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीत 1,500 रुपये मिळणार आहेत. 1,500चा हप्ता आहे हा. 1,500 रुपयांचा कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो. बघा, कदाचित शेवटचा हप्ता हा असू शकतो. यानंतर पुढच्या महिन्यापासून महिलांना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा, 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत? ज्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला सरकारकडे मागणी करायची आहे, सरकारकडे मागणी लावून धरायची. 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत म्हणून सर्वांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. जर तुम्ही सरकारकडे मागणी केली तरच सरकार तुमची मागणी पूर्ण करणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीची जी माहिती ती त्या ठिकाणी लिहून पाठवायची आहे. कारण बघा, 2,100 रुपये जे ते तुम्हाला पुढच्या महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प. आता बघा, राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. याबाबत अनेकदा माहितीच्या नेत्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना कदाचित मार्चपासून 2,100 रुपये मिळू शकतात. जर पुढच्या महिन्यापासून 2,100 रुपये मिळाले तर महिलांना खूप आनंद होईल. तुम्हाला आनंद होईल का? तुम्ही आनंदी व्हाल का? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.